हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी बनवणार होती अळूवडी. त्यासाठी तर पहिल्यांदा अळूची पानं घेतली. आता ही अळूची पानं मी पहिल्यांदाच धुवून ठेवली होती फ्रीजमध्ये, त्यामुळे जराशी त्याच्यावर पाण्याचं बाष्पीभवन दिसते. तुम्ही लगेच धुवून पुसूनही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे ना पहिलं वाटण करायला घेतलं होतं. त्याच्यासाठी लसूण, आलं, मिरची आणि थोडंसं जिरं वगैरे घालून छान मिक्सरवरून जाडसर थोडंसं वाटण करून घेतलं होतं. त्यानंतर ना एक भांडं घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता पाहिजे तेवढं बेसन घेतलं होतं. आता आपण जेवढी पानं घेऊ त्याच्यानुसार आता बेसन घेतलं होतं. त्याच्या थोडंसं निम्मं इथं मी तांदळाचं पीठ घेतलं होतं. म्हणजे तांदळाचं जसं पीठ घातलं ना तर छान वडी कुरकुरीत होते, त्यामुळे इथं मी तांदळाचं पीठ घेतलं होतं. बेसनच्या निम्मं इथं तांदळाचं पीठ घेतलं. चवीनुसार त्यामध्ये मीठही घालून घेतलं. त्याच्यानंतर रोजच्या वापरातला मी इथं कांदा लसूण मसालाच वापरला. त्यानंतर इथे जो मिक्सरमधून जो बारीक करून घेतला होता ना, आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि आलं, त्याची जो जे जाडसर वाटण करून घेतलं होतं तेही त्यामध्ये घालून घेतलं. थोडंसं धना पावडर घालून घेतली, थोडी हळदही घालून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडे पांढरे तीळही घालून घेतले आणि सर्वच इथं मिश्रण होतं ना ते एकदम चमच्याने बारीक करून घेतलं, कारण थोड्याशा पिठाच्या वगैरे गुठळ्या झाल्या असते. त्याचं छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्यामध्ये मी 1 लिंबूचा रस घातला होता. आता तुमच्या चवीनुसारही घालू शकता. मी ते 1 लिंबाचा रस घालून घेतला होता आणि त्याच्यानंतर थोडंसं गूळ घालून घेतलं होतं. म्हणजे अळूवडीला छान आंबट गोड तिखट अशी चव लागते, त्यामुळे एकदम सर्व गूळ वगैरे घातलं होतं मी. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसं एकदम पीठ तयार करून घेतलं होतं. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं छान असं तयार करून घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे ना मी एक परात घेतली होती, ती उलटी करून घेतली आणि त्याच्यानंतर इथे पान ठेवलं. तुम्ही पाटावर सुद्धा हे करू शकता, म्हणजे उंच थोडंसं घेतलं ना तर छान असं इथे पीठ लावायला छान होतं. त्यामुळे इथे मी परात उलटी करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर इथे हे पीठ छान असं अळूच्या पानाला लावून घेतलं. एका पानाला असं लावून घेतलं, त्याच्यानंतर दुसरं उलटं त्याच्यावर पान ठेवून दुसऱ्या पानालाही छान असं अळूच्या पानाला पीठ वगैरे लावून घेतलं. म्हणजे दोन्हीही उलटं सुलटं करून सर्व पानं असं करून सर्व पानांना पीठ लावून वगैरे घेते. अळूच्या सर्व पानांना आता पीठ वगैरे लावून घेतलं आणि चारी बाजूने छान दुडून वगैरे घेतलं. म्हणजे जिथं पीठ लागलं नसेल ना तिथे छान व्यवस्थित पीठ वगैरे लावून घेता येतं आणि चौकोन एकदम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग रोल करायचा. एकदम छान होतो, दिसायला पण एकदम भारी होतात आणि त्याच्या वड्या करताना पण एकदम एकसारख्या पडतात. त्यामुळे छान असं एकदम रोल करून त्याला पीठ वगैरे लावून घेतलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये इथं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती एक चाळण ठेवली होती. आता आपण जे मोदक वगैरे वाफवतो ना त्याची चाळण वगैरे घ्यायची, म्हणजे त्याच्या मापाची असेल तर त्याच्यावर ठेवायची. आता माझ्याजवळ होती, पण मी ती सामानामध्ये वरती पॅक करून ठेवल्यामुळे मी हीच जी आपण पुरण चाळतो ना ती चाळण घेतली होती. त्याच्यामध्ये ही आपण जे रोल करून घेतला होता ना अळूच्या पानांचा तो त्याच्यामध्ये ठेवायचा आणि झाकण ठेवून चांगले 15 मिनटं मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचं. 15 मिनटामध्ये छान अळूवडी शिजून होते. अळूवडी थोड्या वेळानंतर मी चेक केली होती. 15 मिनटामध्ये एक आतमध्ये सुरी घालून घेतली होती, तर अलगद आतमध्ये सुरी गेली. तेव्हा समजलं की आपली अळूवडी ही छान शिजली आहे. अळूवडी काढून वगैरे घेतली आणि त्याच्या छान वड्या पाडण्यासाठी घेतल्या होत्या. आता इथे ना मी गरमच अळूवड्या कट करण्यासाठी घेतल्यामुळे थोड्या तुटतात. अळूवडी पूर्ण थंड व्हायला द्या, म्हणजे अळूवडी बिलकुल कट करताना तुटत नाहीत. मला व्हिडिओ करायचं म्हटलं तर खूप वेळ होतो आणि मला वेळ झाल्यामुळे मी लगेचच कट करून घेतली. त्यानंतर लगेच दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आणि छान असे अळूवड्या एकदम मध्यम गॅसवर छान तळून घेतल्या होत्या. जर तळून घ्यायचं नसतील ना तर एका पॅनमध्ये तेल घालून जर फक्त परतून घेतल्या ना तरी एकदम भारी लागतात. मी दोन्ही पद्धतीनेही करून घेतल्या होत्या. एकदम दोन्ही अळूवड्या एकदम कुरकुरीत झाल्या होत्या आणि एकदम चवीलाही छान झाल्या होत्या. दिसायला तर एकदम भारीच वाटत होत्या. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.